क्लिअर करतो मी. फाईल किती आहेत आपल्याकडे, ABE, त्यानंतर F4, हॅलो आणि झेड. ठीक आहे. मला F4.txt आहे, त्याला काय करायचं, रिनेम करायचं. रिनेम म्हणजे काय, त्या फाईलचं मला नेम चेंज करायचं. ठीक आहे. तर त्याच्यासाठी बघा, त्याच्यासाठी कोणती कमांड आहे, लाईक MV जर यूज केली तर एकदा ट्राय करूया. MV, त्याच्यानंतर F4.txt घ्यायचं आहे. ठीक आहे. आणि या फाईलला मग तुम्हाला नेम काय द्यायचा, ABC दिलं आपण. ठीक आहे. F4चं नेम तुम्हाला C.txt करायचं. C.txt. ठीक आहे. LS येस. काय होतं बघा, इथे F4 होतं, त्याला काय झाला, हा C. LS केला. LS म्हटल्यानंतर अल्फाबेटिक ऑर्डरनुसार तो काय करतो, फाईलचं नेम देतो, ABC, त्यानंतर E आला, H आला, Z आला. ठीक आहे. रिव्हर्स ऑर्डरनुसार LS-R, Z, हॅलो, E.txt, CBA. ठीक आहे. ह्या कमांड जोपर्यंत तुम्ही स्वतःहून ट्राय करत नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. ठीक आहे. एकदा कमांड सगळ्यांनी ट्राय करा, त्याच्यानंतर तुम्हाला याच्यामधलं हे थोडंफार लक्षात येईल. ठीक आहे. अजून बघा, अजून कोणती यूज करू शकतो आपण, MV ची बघितली, त्याच्यानंतर एक सेकंड, अजून कोणते आहे, एक काम करू, आपल्याला काय करायचं आहे, ए आणि बी मध्ये डिफरन्स चेक करायचा आहे. ए आणि बी मध्ये आधी डिफरन्स आपल्याला बघूया काय आहे. ए, बी. आता बघा, ए मध्ये किती वर्ड्स आहेत, अनिल, लाईक सिंटॅक्स आहेत, सेंटेन्स आहेत, 4 सेंटेन्स आहेत. बी मध्ये फक्त एकच आहे. तर मला काय करायचंय, ए आणि बी मधला डिफरन्स चेक करायचा. डिफ A.txt, B.txt. इथे येतो. ए मध्ये किती आहेत, टोटल 4 वर्ड्स आहेत, हॅलो, हाय, गुड मॉर्निंग, बाय. आणि लास्टच्या फाईल मध्ये म्हणजे बी मध्ये किती आहेत, फक्त पुणे आहे. राईट. म्हणजे असं आपण काय करू शकतो, डिफरन्स सुद्धा त्याचा चेक करू शकतो. ठीक आहे. इथपर्यंत ऍटलीस्ट समजलं, हे बेसिक कमांड्स आहेत. ठीक आहे. आधी एक काम करा, या कमांड सगळ्यांनी ट्राय करा. त्याच्यानंतर आपल्याला नेक्स्ट सेशन पासून काय करायचंय, जे काही अजून याच्यानंतरच्या ऍडव्हान्स कमांड चेक बघायचे. ठीक आहे. ह्या कम्प्लीट बेसिक कमांड्स आहेत. मी कमांड्स तुम्हाला फाईलमध्ये ऍड करून देतो आणि त्याच्यानंतर तुम्ही काय करा, त्या सगळ्या कमांड तुम्ही 1 बाय 1 ऍक्सेस करायला ट्राय करा. आणि ह्या कमांड तुम्हाला लक्षातच ठेवायच्या आहेत. ठीक आहे. लायनक्स लाईक ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला यूज करायला यायलाच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट सुरुवातीला बेसिक तरी कमांड माहिती पाहिजे. ठीक आहे. त्या बेसिक कमांड्स आहेत, त्याचा यूज करून तुम्ही काय करू शकता, की एकदा चेक करू शकता, कंटेंट असेल किंवा फाईल असेल, फोल्डर असेल, क्रिएट करणं, या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. उद्याच्या सेशनमध्ये आपण ग्रेपच्या कमांड चेक करू, कशा असतात, कशा क्रिएट करायच्या. उद्या थोडंसं लवकर आपण कनेक्ट करू 8:30च्या आसपास वगैरे, 8:30 किंवा 8:45. ऍटलीस्ट बेसिक कमांड समजलं सगळ्यांना. येस सर. ठीक आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला काय डाऊट आहे, खूप बेसिक आहेत कमांड, बट याचा यूज आहे. ठीक आहे. त्यामुळे आधी बेसिक पासून स्टार्ट करू, परत आपल्याला पुढे ग्रेपच्या कमांड बघायच्या आहेत, सुडोच्या बघायच्या आहेत, त्यानंतर टेक्स्ट एडिटरच्या कमांड बघायच्या आहेत. ठीक आहे. त्या 1 बाय 1 आपण बघायला स्टार्ट करूया. किंवा इन्सर्ट आहे, लास्ट लाईन तुम्हाला मॉडिफाय करायचं आहे किंवा फाईल ऍक्सेस करायचं आहे, SCDच्या कमांड्स आहेत, त्या आपण 1 बाय 1 बघूया पुढे. ठीक आहे. मी थोड्या वेळात काय करेन की जे काही कमांड्स आहेत आपण ज्या रन केल्या त्याची मी हिस्ट्री बाहेर काढतो याच्यामधून आणि ते तुम्हाला ॲज इट इज तुमच्या फाईलमध्ये पेस्ट करून तुम्हाला शेअर करतो ती फाईल. ओके. काय डाऊट आहे गाईज, एव्हरीवन? नाही सर. ठीक आहे. चालेल. उद्याचं टायमिंग थोडंसं लवकर कनेक्ट करू. ठीक आहे. 8:30च्या आसपास वगैरे. अदरवाईज थोडंसं मला ऑफिसमधून लेट झालं तर आपण 9 o'clock करू. अदरवाईज 8:30, 8:45च्या आसपास वगैरे कनेक्ट. ओके. ठीक आहे गाईज. थँक्यू सो मच. थँक्स फॉर द शो. येस मयूर, एनी डाऊट? थँक्यू. ओके. थँक्यू सर. थँक्यू. थँक्स फॉर गुड नाईट ऑल. गुड नाईट. गुड नाईट. समजला का रे काका?
ठेवा ना. म्हणजे इथं रेकॉर्डिंग आपोआप बंद होते बी थोड्या थोड्या वेळानं. थोड्या वेळाने चालू करा. साला लक्षातच नाही आलं, अर्धा तास साला रेकॉर्डच नाही झाला. दिसते ना कोणत्या